खरं पाहिलं तर मी कलेच्या क्षेत्रात आलो आहे ते अपघाताने नव्हे, किंवा असंही नाही की मी कलावंत होतो म्हणून आलो. ज्या समाजात माझा जन्म झाला, ज्या वर्गात माझा जन्म झाला, ज्या लोकॅलिटीमध्ये माझा जन्म झाला, एकतर गावामध्ये राहणं, फार छोट्या गावात राहायचं, आणि शहरात आलो की मग झोपडपट्ट्यांमध्ये राहायचं. या झोपडपट्ट्यांमध्ये येणारी सगळी कुटुंब जी होती ही गावावरून आलेली होती, शेतमजूर कुटुंब होती. आम्ही गावाला गेलो की आमच्याकडे दिवसभर कामं केल्यानंतर करमणुकीचं जर साधन कोणतं असेल तर भजनं म्हणायचीत. हिंदूंची असतील, ओबीसींची असतील तर त्याच्या भजनांमध्ये जाऊन बसायचं, किंवा जर बौद्धांची असतील आपल्या तर आपण बाबासाहेबांची गीतं त्यावेळेस म्हणायचो, बुद्धाची गीतं त्यावेळेस म्हणायचो. तर त्यातलं जे संगीत होतं त्या संगीतामुळे मी त्यांच्याकडे आकर्षित होतो, आणि माझ्या माझ्या वयाची सगळी मंडळी त्या संगीताकडे आकर्षित व्हायची. आणि ज्या काळात माझा जन्म झाला म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतर, तेव्हा वामनदादा कर्डक, गोविंदराव मशिलकर, लक्ष्मण राजगुरू, लक्ष्मण केदारे, नागोराव पाटणकर अशी सगळी मंडळी आमच्या चळवळीमध्ये होती. गावामध्ये आणखीन एक होतं की आमच्याकडे तमाशा चालायचा, खडीगंमत चालायची, आणि त्या खडीगंमतीमध्ये तुणतुणं आणि ढोलक आणि चंग आणि ज्याला आपण झांज म्हणतो, ह्या सगळ्या जी वाद्य वाजायची, तर आम्ही कोरस करायला जायचो, कारण की आम्हाला ते बरं वाटायचं. त्याच्यातला भाव आम्हाला समजत नव्हता, पण ते गाणं जे होतं त्याच्यातलं जे संगीत होतं त्या संगीतामध्ये आम्ही स्वतःला विसरून जायचो. म्हणजे आम्ही जे काही दिवसामध्ये जे काही परिश्रम केले असतील त्या परिश्रमाचा परिहार म्हणजे आमची हे संगीत आणि गाणी होती. तर आणि इतिहासामध्ये ते होतंच की, आणि म्हटलेले पण आहे की कला ही जी होती, गाणं जे होतं हे महार मागांच्या घरी त्यांच्या पूर्वापार परंपरेचा एक भाग राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा आम्ही तरुणपणामध्ये पदार्पण करत होतो तेव्हा दलित पॅन्थरचा जन्म झाला. दलित पॅन्थरच्या काळामध्ये दलित साहित्य निर्माण झालं मोठ्या प्रमाणामध्ये. दलित नाट्यभूमी आली, त्या दलित नाट्यभूमींनी आम्हाला एक वेगळी दिशा दिली. पथनाट्यांचा एक नवीन चळवळ सुरू झाली, आणि त्यासोबतच मग जननाट्य मंडळीसारखी लोक किंवा आव्हान नाट्यमंचसारखी जी अनेक समूह होते, सांस्कृतिक समूह होते, त्या सगळ्या समूहांचा आमच्यावरती परिणाम झाला. आणि त्यामुळे आम्ही या कलेकडे जे आधी आमचा जो वारसा होता त्या वारशाकडे आम्ही अधिक शास्त्रशुद्ध पाहायला सुरुवात केली, आणि लोकांना अधिक जवळ वाटावं, जवळ जावं, त्यांची जी काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सरळ सरळ या कलेच्या माध्यमातून हात घालावा, असं एक वातावरण आमच्या काळात निर्माण झालं होतं. त्या वातावरणाचा परिपाक म्हणजे मी आहे, किंवा माझ्यासारखे लोक आहेत. खरं पाहिलं तर हॅलो, हा माझा प्रवास राहिलेला आहे. आणि गावांमध्ये जेव्हा आम्ही जायचो तेव्हा आम्ही पाहिलं की लोक दिवसभराचा परिश्रम केल्यानंतर सुद्धा, आणि जर दुसऱ्या गावाला जर तमाशा असेल किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल पारंपरिक, तर लोक मशाली पेटवून किंवा दिवट्या पेटवून जंगलातून पाय वाट्याने जायचेत, आणि रात्री ते सगळा कार्यक्रम ऐकून दुसऱ्या दिवशी सकाळी यायचेत. आणि निरक्षर लोक त्यांनी रात्री जी काही गाणी ऐकलेली आहेत ती गाणी ते दिवसा शेतात काम करताना गुणगुणायचेत, आणि त्यांना ते एका रात्रीत ते पाठ होऊन जायचं. कारण त्यांनी त्या गाण्यांनी लोकांचा ठाव घेतलेला असायचा. कारण त्या तमाशामध्ये सुद्धा एक अशी स्टोरी सांगितली जायची की समाजामध्ये ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरा, किंवा दारूच्या व्यसनामुळे कसं आपलं कुटुंब उद्ध्वस्त होतं, समाज कसा उद्ध्वस्त होतो, जे शिक्षक असतील, जे पटवारी असतील, जे ग्रामसेवक असतील, त्यांची अनेक नव्या मध्यम वर्गाची कुटुंब कशी उद्ध्वस्त झालीत याचं चित्रण त्या तमाशांमधून व्हायचं. आणि त्याचा परिणाम म्हणून मग आम्ही पुन्हा त्या करमणुकीचं एक माध्यम म्हणून आम्ही त्याच्याकडे पळायचो. आणि या करमणुकीच्या माध्यमाला नंतर दलित चळवळीनी, दलित पॅन्थरच्या चळवळीनी मग याला एक प्रभावी माध्यम म्हणून, चळवळीचं माध्यम म्हणून वापरायला सुरुवात केली. सृष्टी,
कांबळे सर जय भीम. ऐरे जय भीम. शरद दादा जय भीम. लेकिन इनका आवाज जा रहा है कि नहीं मेरा वाला उनके पास? हां, कोर्ट चित्रपटाचा माझा अनुभव म्हणाल तर फार मजेदार आणि फार चांगला राहिलेला आहे. जेव्हा माझ्याकडे ही ऑफर आली तेव्हा माझ्या मित्रांसमोर मी प्रस्ताव ठेवला की अशा एका चित्रपटाची ऑफर आलेली आहे, पण माझी इच्छा आहे की मी सिनेमात काम करावं. तेव्हा माझ्या मित्रांनी याच्यावरती निर्णय घेतला की नाही, ते माध्यम आपलं नाही आणि त्या माध्यमात जाणं म्हणजे हे आपला चळवळीत जो मोलाचा वेळ आपण घालवतो आहोत आपल्या चळवळीच्या उत्थानासाठी किंवा आपल्या समाजाच्या उत्थानासाठी, तो वेळ वाया घालवण्यासारखं होईल. परंतु जेव्हा मला वाटलं की त्यांच्या म्हणण्यात सुद्धा त्यांच्या तर्कामध्ये सुद्धा मोठा एक पॉझिटिव्हनेस आहे आणि मला ते पटलं सुद्धा. परंतु पुन्हा त्याच्यावरती चर्चा अशी झाली की लोकांनी म्हटलं की आपल्यासारख्या लोकांना, म्हणजे जे पाहायला सुंदर नाहीत किंवा ज्यांना खूप इंग्रजीचा अभ्यास नाही किंवा ज्यांच्यापाशी असं काहीच ग्लॅमर नाही, अशा लोकांना एखाद्या सिनेमाची जर ऑफर येत असेल तर हा नक्की एक चांगला सिनेमा असेल आणि ती ऑफर आपण धुडकावून लावू नये. आणि माझ्या मनात जे होतं, केवळ एक कलावंत म्हणून नाही तर चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया काय असते हे मला शिकायला मिळेल, ही जी एक इच्छा होती माझ्या मनामध्ये, त्या इच्छेपोटी मी तो होकार दिलेला होता. आणि मित्रांनी मग निर्णय असा घेतला की नाही, तुम्ही होकार द्यावा, जे व्हायचं ते होईल. आणि मी होकार दिल्यानंतर कित्येक दिवसपर्यंत त्यांच्याकडून मला काही प्रतिसाद आला नाही, डिरेक्टरकडून किंवा कास्टिंग डिरेक्टरकडून किंवा रायटरकडून. आणि मला वाटलं की हे लोक मला मूर्ख बनवत आहेत, कारण माझ्या डोक्यात इमेज काय होती, तर हे भांडवलदारांचं माध्यम आहे आणि हे भांडवलदारांच्या या माध्यमामध्ये सगळे भांडवली मूल्य असणारी लोक असतात आणि ते एकमेकाशी चिटिंग पण करतात. आणि मी तर गरीब माणूस, माझ्याशी सुद्धा ही चिटिंग करू शकतात, कारण या माध्यमामध्ये असेच लोक असू शकतात. असा माझा जो एक गैरसमज माझ्या डोक्यात जो होता, त्या गैरसमजामुळे मी त्यांना एकदा फार तिखट मेल पाठवले की तुम्ही माझा फोन उचलत नाहीत, तुम्ही मला रिस्पॉन्ड करत नाही, माझ्या मेलला रिस्पॉन्ड करत नाही, तुम्ही एवढे बिझी आहात का? तुम्ही क्रांतिकारकांपेक्षा जास्त बिझी आहात का? क्रांतिकारक तरी किमान क्रांतीच्या कामामध्ये बिझी असतात, त्याच्यामुळे ते रिस्पॉन्ड करत नाहीत, पण तुम्ही असे काय कामं करतायत? आणि ते माझं जे बोलणं त्यांना फार खटकलं आणि त्यांनी लगेच संपर्क करून सांगितलं की तसंच नाही सर, आम्ही खरंच कामात होतो. मी त्यांना म्हटलं मला तुमच्या सिनेमात कामच करायचं नाही, कारण सिनेमा ह्या माध्यम माझ्या आवडीचं नाही आहे. जेव्हा मी त्यांना वारंवार हे सांगितलं तेव्हा माझ्या एका आमच्या नंतर फार जवळचे मित्र आहेत ते सच्चित पुराणिक, जे कास्टिंग डिरेक्टर आहेत आणि ज्यांनी पूर्ण सिनेमाचं कास्टिंग केलेलं आहे, त्यांनी एवढंच म्हटलं की नाही सर, ऐसी बात नहीं सर, आप ऐसा मत बोलिए, ये रोल आपके सिवा कोई नहीं कर सकता सर. आणि मला वाटलं हे एवढं आर्जवानी जेव्हा बोलतायत तर आपण जास्त भाव खाण्यात अर्थ नाही, कारण भाव खाणं हा आपल्या स्वभावात असू नये खरं पाहिलं तर. आणि मग मी त्यांना हो म्हटलं आणि तोपर्यंत आमचं फक्त फोनवर बोलणं होतं, त्यांनी मला कधी पाहिलं पण नव्हतं. आणि जेव्हा मी सिनेमात काम करायला गेलो, सुरू झाला, शूटिंग सुरू झालं, माझं मानधन त्यांनी दिलं, ठरवलं डिरेक्टरनी, प्रोड्युसरनी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरनी आणि त्यांच्या प्रोडक्शनच्या टीमनी. आणि मी फार खुश होतो की अरे मी दिल्लीमध्ये एडिटर म्हणून काम करतो आहे आणि एक वर्षभर मी जेव्हा ती नोकरी करेल तेव्हा मला एवढा पैसा मिळेल आणि मला हे 16 दिवसाच्या शूटिंगमध्ये मला देत आहेत. मी फार खुश होतो त्यावेळेस. बरं, प्रचंड पैसा मला मिळतो आहे असं मला वाटलं होतं. आणि 8-10 दिवसानंतर जेव्हा मी शूट करून जात होतो आमचे डिरेक्टर ताम्हाणेंसोबत, चैतन्य ताम्हाणेंसोबत, तर त्यांनी सहज एकदा मला विचारलं कारमध्ये बसले असताना की सर तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मानधनाबद्दल काही माहीत पडलं आहे का? मी म्हटलं हां मला माहिती आहे, माझं ॲग्रीमेंटवर मी साईन केलेली आहे आणि मी फार हॅपी आहे, त्यांनी मला बरेच पैसे दिलेले आहेत. म्हणजे तसं नाही सर, तुमचे पैसे, तुमची मानधन दुप्पट केलं आहे असं मी ऐकलेलं आहे. म्हटलं मला काही नाही माहीत. अरे पण म्हटलं हे कशाला देतात मला दुप्पट? कारण मी तर यांना पैशाची मागणीच केली नव्हती, कारण मला कोणी पैसा देऊन मला हायर करून कोणी मुख्य भूमिकेमध्ये एक अभिनेता म्हणून ठेवत असेल याची मी कधी कल्पनाच नव्हती केली. आणि एवढा प्रचंड पैसा मला देतात आणि दुप्पट करून देतात मी न मागता. आणि मग जेव्हा आम्ही पॅकअप केलं सगळं आणि तेव्हा रॅपअप केलं सगळं आणि तेव्हा आमचे जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते
स्वामी सर, सुब्रमण्यम स्वामी सर, ते माझ्या जवळ आलेत आणि त्यांनी म्हटलं, वीरा सर आपने बहुत अच्छा काम किया, वो आपका एग्रीमेंट है ना दूसरा वो भी फाड़ के फेंकेंगे और आपका अभी हम लोग 2.5 गुना पेमेंट करने वाले हैं, आपका ऑन हम 2.5 गुना कर देंगे. तो मला एकदम आश्चर्य वाटलं की करतायत, पण तोपर्यंत माझे एक पैशाची लालसा मला वाढली होती, कारण की चळवळीच्या कामाला पैसा यावा अशी माझी इच्छा होती. आणि म्हणून त्यांना म्हटलं, सर आप मुझे बहुत कम पैसा दे रहे हैं. कारण मी याच्या आधी मला जो पहिला चेक मिळालेला होता तो मी चळवळीलाच दिलेला होता 50,000चा. आणि मला वाटत होतं की हा आपण जे काही करतो आहोत आपण चळवळीची एक आहोत, ठेव आहोत, आणि आपण जे काही कमाई करू ती चळवळीची कमाई असेल, आणि त्याच्यातलं किमान आपल्या कुटुंबाला थोडाफार देऊन अर्धा तरी पैसा आपण चळवळीला पुरवला पाहिजे. आणि या उद्देशाने त्यांना म्हटलं की सर आपने मुझे बहुत कम पैसा दिया है. पण ते हसले, ते म्हणाले, सर आपको बिना मागे हमने 2.5 गुना दे दिया है. अशा बऱ्याच गमती जमती त्याच्यामध्ये होत्या. आणि मला जवळून पाहता आलं की सिनेमा काय असतो. आणि जेव्हा मी 8-10 दिवसानंतर रॉ फुटेज पाहिलेत आणि आमच्या डिरेक्शनच्या टीममधले जे काही ज्युनियर्स होते, असिस्टंट डिरेक्टर्स होते, त्यांना मी म्हटलं, अरे तुम्हाला माहिती आहे का ते रॉ फुटेज मी पाहिलेत, तुम्ही पाहिलेत का? त्यांनी म्हटलं नाही आम्ही नाही पाहिलेत अजून. म्हटलं मी रॉ फुटेज पाहिलेत, तुम्ही फारच क्वालिटीवाला चित्रपट बनवताय. तर ते लोक म्हणाले, नहीं सर हमारा थोड़ी फिल्म है ये तो घुंबर सारखा और चैतन्यसारखा फिल्म आहे. म्हटलं तुम्ही मूर्ख आहात, हा चित्रपट आपल्या सर्वांचा आहे, माझाही आहे, तुमचाही आहे. कारण याच्यामध्ये कलेक्टिव्हली इफर्ट्स आपण टाकतो आहोत. आणि मला त्याच्यातून बरंच काही शिकायला मिळालं. तंत्रज्ञान काय असतं, लोकांचे अप्रोचेस कसे असतात. आणि आश्चर्य या गोष्टीचं आहे मला की जे लोक म्हणतात की ब्राह्मणांना आंबेडकरी कॅरेक्टर नाही समजू शकत, पण मी ते पाहिलं. एकदा शूटिंगमध्ये मी फार थकलेलो होतो आणि एकदमच मी सरळ सहजपणे असा उभा असताना शूटिंगसाठी जेव्हा उभा राहिलो तेव्हा डिरेक्टरनी कॅमेरा ऑफ करून माझ्याजवळ आलेत आणि म्हटलं त्यांनी, सर जरा कण्याने उभा राहा, हे आंबेडकरी कॅरेक्टर आहे. आंबेडकरी कॅरेक्टर असं ताठकण्याचं दिसलं पाहिजे. नारायण कांबळे आहे तो. आणि माझ्या मुलाच्या वयापेक्षा लहान डिरेक्टर मला हे सांगतो तेव्हा मला इतकं बरं वाटलं की तरुण पोरांना समजतं या क्षेत्रातल्या की आंबेडकरी कॅरेक्टर काय असलं पाहिजे, काय असतं. आमच्या लोकांना हे केव्हा समजेल माहीत नाही, पण असे बरेच अनुभव त्या याच्यात आलेत. मी चांगलं एन्जॉय केलं. चांगल्या हॉटेलमध्ये राहिलो, चांगल्या खोल्यांमध्ये राहिलो, विमानानं ये जा करत होतो. चांगलं जेवण खावण, प्रवासासाठी गाडी, सोबतीला 2 स्पॉट बॉयज सगळे असायचे प्रोडक्शन टीममधले. हे सगळं मला याच्यामध्ये अनुभवता आलं. आणि फार लोक चांगली, म्हणजे प्रोड्युसरपासून तर स्पॉट बॉयपर्यंत सगळे माझे जवळचे मित्र बनलेत त्याच्यामध्ये. आणि प्रोड्युसरची जवळचे मित्र, कारण ती टीमच फार चांगली होती. तशी टीम एखाद्या युनिटमध्ये असणं, एखाद्या युनिट तसं असणं एखाद्या प्रोडक्शनमध्ये फार दुर्मिळ गोष्ट होत असेल असं मला वाटतं. हां कॉम्रेड अनिल बोला. खरं पाहिलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं असतं, आपल्याकडे असं बिंबवलं जातं आहे बालपणापासून की आपण दलित आहोत, आपण गरीब आहोत, आपण शेतमजूर आहोत, आपण असंघटित कामगार आहोत आणि आपल्याला फारशी अक्कल नाही. कारण आपल्याला शिकण्याच्या ज्या काही सोयी सवलती आहेत त्या पुरेशा मिळत नाहीत. आणि ब्राह्मण समाजामध्ये त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं जातं आणि म्हणून त्यांना जास्त ज्ञान असतं, त्यांना जास्त बुद्धी असते, असा एक गैरसमज इतरांमध्ये आहे, माझ्यामध्ये पण होता. त्याच्यामुळे हा जो एक न्यूनगंड सर्वांमध्ये असतो की आपण पाहायला चांगले नाही आहोत, आपण सुंदर नाही आहोत, आपली भाषा चांगली नाही आहे, आपला पेहराव चांगला नाही आहे. आणि तो जो न्यूनगंड एक जातीने निर्माण केलेला असतो आपल्यामध्ये आणि आपण तो पोचलेला असतो, कारण आपण त्या जातीतून निर्माण झालेले असतो. तर हा जो अहंगंड ब्राह्मण समाज आपल्यामध्ये पोचतो आणि आपणही स्वतःमध्ये तो पोचत असतो. आणि जे ग्लॅमर असतं ते ग्लॅमर त्या लोकांना असतं, आजही आहे, नाही अशातला भाग नाही. आता अलीकडे एक वाद निर्माण झाला होता. सुजय डहाके यांनी एक पोस्ट टाकलेली होती की आमच्या या क्षेत्रामध्ये केवळ ब्राह्मणांच्याच मुली सुंदर असतात का, त्यांनाच फक्त अभिनय येतो का.
तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की क्या स्त्रियासुद्धा ब्राह्मण असतात का. माझ्यासमोर प्रश्न पडला, कारण बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून स्त्रिया हा कधीच ब्राह्मण असू शकत नाही. त्यांचा दर्जा दलितांपेक्षाही खालचा बाबासाहेबांनी म्हणलं, ते 4थ्या वर्णामध्ये त्यांना खाली टाकलेला आहे. पण त्यांना तसाच वर्ण नाही, 5वा वर्ण म्हणून, पण जे अस्पृश्य आहेत त्यांच्यापेक्षाही खाली स्त्रियांना बाबासाहेबांनी दर्जा दिलेला आहे. कारण की या समाजामध्ये स्त्रियांचा तो दर्जा आहे असं बाबासाहेबांचं मत होतं, आणि ते मत आम्ही अनुभवातून पाहतो आहोत. तेव्हा कला किंवा ग्लॅमर देतं मीडिया. तुमच्या चित्रपटाच्या समीक्षा, तुमच्या चित्रपटात तुमच्या अभिनयाचं कौतुक कोण करतील? जे प्रामाणिक लोक असतील कलावंतांमध्ये. ते दलित नसले तरी चालतील, ते ब्राह्मण असले तरी चालतील. मी तुम्हाला सांगतो, नागपूरमध्ये एका नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनासाठी अमृता सुभाष जेव्हा आल्यात, मला माहिती नव्हतं त्या येणार आहेत म्हणून, आणि त्या आल्यात. त्यांची माझी असं कधी बोलणं नाही, कधी संपर्क नाही, फक्त एकदाच आम्ही भेटलेलो होतो अपघातानेच. आणि त्यांचा सिनेमा जो होता किल्ला, त्यालाही नॅशनल अवॉर्ड होता, आणि त्यामुळे आम्ही सगळे एकत्र होतो, खोडाची टीम वगैरे, बबन भाऊराव कराडे वगैरे, बबनचे आणि खोडाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक. तर त्यांनी नागपुरामध्ये जे काही माझ्याबद्दल कौतुकास्पद बोललं, त्यांनी ते लिहून आलं वर्तमानपत्रामध्ये की तुमच्या शहरामध्ये एक मोठा कलावंत राहतो, वीरा साथीदार, मी त्यांचा अभिनय पाहिला आणि हबकून गेले, अशी त्यांची शब्दका चौकट मी त्यांनी टाकलेली होती. तर तेव्हा जेव्हा तुमच्याबद्दल कोणी अशी कौतुकाची थाप देतं, तेव्हा लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करतात. पण आपल्या कलावंतांबद्दल असं लोकांनी बोलावं सर्रासपणे, अशी आपल्या अपेक्षा असते, ती रास्त पण असते, पण तसं होत नाही. परंतु उच्चवर्णीयांमधले काही कलावंत मात्र प्रामाणिक असतात, ते कलावंताचं आणि त्याच्या कलेचं कौतुक करतात. ग्लॅमरचा भाग जो तुम्ही बोलताय, हे ग्लॅमर त्यांना परंपरेपासून मिळालेलं आहे, आणि ते त्यांचेच मीडिया आहे, त्यांचेच लेखक आहेत, त्यांचेच समीक्षक आहेत. आणि समीक्षकांना बऱ्यापैकी जर पैसे मिळत असतील कदाचित, तर ती चांगली समीक्षा, पॉझिटिव्ह समीक्षा करत असतील असं मला वाटतं. सृष्टी, धन्यवाद कॉम्रेड अनिल. सोनवणेजी, जय भीम. सावरेजी, ते केव्हा तरी करूया आपण. मी गाणीसुद्धा लिहितो, गाणीसुद्धा गायचो. मी रस्त्यावरचा माणूस, रस्त्यावर गाणी गायचो, रस्त्यावरतीच नाटकं करायचो. त्याच्यामुळं केव्हा तरी आपण बसूया. मी माझी गाणी तुम्हाला सादर करेल, माझी गण, माझा गवळण, माझी लावणी, माझ्या कविता. गवारेजी, जय भीम. सृष्टी, तुझा प्रश्न मला पुन्हा पाठव. सृष्टी, तुझा प्रश्न मला पुन्हा पाठव. बरा चष्मा लावजी थोडासा, बडावाला. खरं पाहिलं तर कला आणि माणसाची संवेदनशीलता याचं फार अटूट असं नातं आहे. जेव्हा बालपणामध्ये आमची आजी आम्हाला जेव्हा कथा सांगायची, एक राजा होता, राजाचा असा महाल होता, त्याचं राज्य खूप पसरलेलं होतं, राजा शिकारीला जायला निघाला, घोड्यावर टबक टबक टबक, त्याने भरजरी कपडे घातलेले होते, कमरेला तलवार लटकवलेली होती, आणि राजा जेव्हा जंगलात जायला लागला तेव्हा त्याला एक नदी लागली. नदीचं पात्र खूप विशाल होतं, भरपूर पाणी होतं, आणि पलीकडे हिरवंगार जंगल होतं. अशी जी तेव्हा सांगायची ना, तेव्हा आमच्यासमोर तो राजवाडा, तो राजा, त्याचे भरजरी कपडे, घोडे, जे आम्ही कधी पाहिलंच नव्हतं, ते असं चित्र उभं राहायचं. ते काही कथाकार किंवा लेखिका नव्हत्या, पण त्यांच्यापाशी एक कल्पनाशीलता होती. आणि त्या कथांमध्ये चांगली माणसं आणि वाईट माणसं
यांचा जो अंतर्द्वंद्व होता ते दाखवलं जायचं. राजा वाईट होता, प्रजा चांगली होती, त्या प्रजेतून एक माणूस चांगला निघाला, त्यांनी राजाला धडा शिकवला आणि राजाला मारलं आणि मग जनतेचं राज्य स्थापन केलं. अशा पद्धतीचे जे काही कथा, कल्पित कथा जेव्हा ते आम्हाला सांगायचे तेव्हा आम्हाला वाटायचं की आपण एक चांगलं माणूस बनलं पाहिजे. आजही जेव्हा आपण कथा वाचतो, कथा वाचल्या पाहिजेत, कविता आपण वाचल्या पाहिजेत. कशासाठी? की कथा आणि कवितांमध्ये जी काही चांगली मूल्य असतात ना, ती मूल्य आपल्यात आत्मसात होतात नकळतपणे. आपण जेव्हा ते वाचतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं आणि त्या चित्रातली जी काही पात्रं असतात, जो चांगुलपणा असतो, वाईटपणा असतो, तो आपण वाईटपणा सोडायचा प्रयत्न करतो आणि चांगुलपणा आत्मसात करायचा प्रयत्न करतो. आपण त्या चांगल्या माणसासारखं होण्याचं मनातल्या मनात ठरवून टाकतो. कारण आपण संवेदनशील असतो आणि त्या संवेदनशीलतेला अधिक विकसित करण्याचं काम कथा आणि कविता हे केवळ एक श्राव्य माध्यम आहे. पण जेव्हा तुम्ही नाटक पाहताय, जेव्हा तुम्ही गीत पाहताय सादर करताना कुणाला, जेव्हा तुम्ही चित्रपट पाहताय, जेव्हा तुम्ही एखादा छोटासा व्हिडिओ पाहताय, तेव्हा ते जे दृकश्राव्य माध्यम असतं ते एकदम तुमच्या तात्काळ हृदयामध्ये जातं आणि ते तुम्हाला कल्पना करायच्या आधीच ते तुम्हाला दिसतं. म्हणजे तुम्ही एकीकडे कल्पनाही करू शकता, तुमचं एक विचारचक्र सुरू पण असतं आणि तुमच्या विचारचक्राला साजेसं पुरेसं असे एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर सुरू असतं. तेव्हा कला आणि संवेदनशीलता यांचं फार अतूट नातं आहे. मला वाटतं कल्पना संवेदनशीलतेला कलेपासून दूर करता येत नाही. कला आहे म्हणून आपल्या समाजामध्ये संवेदनशीलता आहे आणि संवेदनशीलता आहे म्हणूनच आपल्या समाजामध्ये कलासुद्धा आहे. आणि म्हणूनच आपण जेव्हा आपण बातम्या पाहतो टी व्हीवरती किंवा आपल्या समाज माध्यमांवरती की लॉकडाऊनमध्ये मजुरांचे काय हाल होत आहेत, तेव्हा नकळत आपले डोळे ओले होतात. कारण आपण संवेदनशील असतो. आपल्याला माहिती असतं की हे मजूर किती कष्ट करतात. यांनी शहरं बसवलीत. आमची उड्डाणपुलं, आमचे सिमेंटचे रस्ते, आमच्या आगगाड्या, आमच्या बसेसचे रस्ते, हे सगळं काही, आमची घरं, आमच्या इमारती, टोलेजंगी इमारती, आमचे कारखाने, हे सगळे या मजुरांनी वसवलेत. आणि या मजुरांच्या श्रमातून निर्माण झालेल्या शहरांनी त्यांना मात्र आता ऐन संकटाच्या काळात त्यांना दगा दिलेला आहे. हे जेव्हा आपण मनातल्या मनात विचार करतो तेव्हा आपलं हृदय असं भरून येतं. कशामुळे? कलेने जी आपल्यामध्ये, साहित्याने आपल्यात जी संवेदनशीलता निर्माण केलेली आहे त्या संवेदनशीलतेमुळे. आणि म्हणून आपण या कलेचा माध्यम अधिकाधिक संवेदनशील कसं होईल जग, याच्याकडे आपण केला पाहिजे आणि आपली कला संवेदनशीलतेतून सुद्धा सादर केली पाहिजे. अजय अलिंचित, जय भीम. सृष्टी, तुझा प्रश्न. खरं पाहिलं तर हा जो संबंध राहिलेला आहे आपला, मी त्या आधी सुरुवातीलाच बोललेलो आहे या विषयावरती, की जगातल्या ज्या काही कला आहेत किंवा भारतातल्या ज्या काही कला आहेत, ह्या सगळ्या कलेंचे निर्माते आपण आहोत. आपण म्हणजे जे खालच्या तळागाळात श्रम करणारे शेतकरी असतील, शेतमजूर असतील, भटके विमुक्त असतील, ही सगळी मंडळी, शेतांमध्ये राबणारे शेतकरी, ही सगळी मंडळी, शेतामध्ये लागणारे कामगार, मजूर, ह्या सगळ्यांनी ह्या सगळ्या कला निर्माण केलेल्या आहेत. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही अजंता पहा, एलोरा, वेरूळच्या लेण्या पहा किंवा भीमबेटकाची चित्र पहा. हे सगळे चित्र, ह्या सगळ्या गुहा, ह्या सगळ्या लेण्या, ह्या सगळ्या याच वर्गाने निर्माण केलेल्या तुम्हाला दिसतील किंवा ताजमहाल सुद्धा याच वर्गाने निर्माण केलेला दिसेल. ह्या सगळ्या कला त्यांनी जे काही अनुभवलेलं आहे त्या त्यांचे एक डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे चित्रांच्या माध्यमातून, मौखिक गीतांच्या माध्यमातून. दळण दळताना ज्यावेळेस आमच्या बालपणी पहाटेला घरोघरी जात्यानी वरची जेव्हा दळणं दळली जायची तेव्हा ती गाणी गायली जायची. दळण दळताना जात्यावरची माझी आजीसुद्धा, आम्ही झोपून असतानाच माझी आजी दळण दळायची. कारण आमच्या गावामध्ये पिठाची गिरणी नव्हती. त्यावेळेस गावांमध्ये विजेचा पुरवठा नव्हता, वीज आलेली नव्हती.
गिरण्या नव्हत्या, दूरच्या गावाला जावं लागायचं आणि ऑइल इंजिनवर चालणारा जो काही पंप असेल त्या पंपाला जोडून पिठाची गिरणी असायची. त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जेव्हा पाणी द्यायचं असेल पिकाला तेव्हा तो ती गिरणी सुरू करायचा आणि त्याच वेळेस पिठाच्या गिरणीवरती पिठाचं दळण केलं जायचं आणि शेतांना पाणी दिलं जायचं. अशा अवस्थेमध्ये तो जो कष्टकरी वर्ग आहे त्या कष्टकरी वर्गाने ह्या सगळ्या म्हणजे गाणं असेल, त्याचं संगीत असेल, त्याची लय असेल, त्याचे चित्र असेल, त्याचं नृत्य असेल, ह्या सगळे आदिवासींची कलासुद्धा जर तुम्ही पाहिली मग त्याच्यामध्ये तुम्ही ते वारली कला असेल, तिकडे मुंडारी असतील, इकडे आपल्याकडे कच्छमध्ये जर आपण गेलो तर तिकडे बाकी जे आदिवासी मंडळी आहेत किंवा आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबारकडल्या भागाला वारली आहेत, ह्या सगळ्या ज्या जास्तीत जास्त कला आहेत ह्या सगळ्या जंगलात, पहाडात, दर्याखोऱ्यांमध्ये राहणारे जे आदिवासी आहेत यांनी आणि जे श्रम करणारी इतर मंडळी आहेत त्यांनी केलेले आहे. आणि त्याच्यामुळं ही जी कला आहे ही कला जेव्हा आपण केली तेव्हा आपल्या या कलांना काही बाजार मूल्य नसल्यामुळे ह्या सगळ्या कला दुर्लक्षित झाल्यात. आणि जेव्हा यांना बाजार मूल्य मिळायला लागलं तेव्हा या भांडवली बाजारांनी भांडवलात गुंतवणूक म्हणून या सगळ्यांकडे पाहायला सुरुवात केली आणि मग त्या चित्रांच्या रिप्रिंट्स करणं, ती चित्र विकणं किंवा ह्या सगळ्या लोकांना एकत्रित बोलावून त्यांच्याकडून ती चित्र करवून घेणं. आजही माझ्या माहितीप्रमाणे अनेक आदिवासी लोकांना हायर केले जाते, मजुरांना हायर केले जाते आणि जे काही रिसॉर्ट जंगलांमध्ये सुरू केलेली आहे त्या जंगलांच्या रिसॉर्टचे सुशोभीकरण यांच्या कलांनी केलं जाते आणि त्यांना एक तुटपुंजा मोबदला मात्र दिला जातो. त्यांच्या कलेचं असं बाजारीकरण आज सुरू आहे, पण मुळात ती कला आपली आहे. त्या कलेला या भांडवली बाजाराने विकत घेतलेला आहे आणि ती कला ज्यांच्यापाशी भांडवल आहे त्या भांडवलदारांचे चा एक माल म्हणून, त्यांचं एक उत्पादन म्हणून ते आता समोर आलेलं आहे. तेव्हा आपल्या कलेकडे आपण पाहत असताना ती बाजारू कला होणार नाही, ती मार्केटचं एक उत्पादन होणार नाही, याच्याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. सृष्टी पानी लेके आओ, फ्रिज से लेके आओ. सृष्टि खरं पाहिलं तर दलित हा शब्द आपल्याकडे फार सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात वापरला जात होता आणि अलीकडे RSSचं एक जे मुखपत्र आहे द ऑर्गनायझर, त्या ऑर्गनायझरमध्ये 91 साली एक लेख आलेला होता की दलित हा शब्द जातीवाचक आहे आणि त्यामुळे तो दलितांची अस्मिता दुखावणारा आहे, त्यांची प्रतिमा चुकीची निर्माण करणार आहे, असं एक लेख आला. आणि त्याच्यावरून आपल्यातला जो एक नवीन मध्यम वर्ग आहे ज्यांना वाटतं की आम्ही दलित नाहीत, आता आम्ही दलित राहिलेलो नाहीत, आणि त्या लोकांचं म्हणणं खरं आहे, ते आता मध्यम वर्गामध्ये आलेले आहेत. त्यांचा श्रमाशी, त्यांच्या श्रमिक नातेवाईकांशी, भाऊबंधांशी त्यांचा संबंध तुटलेला आहे. ते आता मध्यम वर्गात आलेले आहेत, त्यांना एक उच्च मध्यम वर्गात जायचं आहे. आणि जर त्यांनी म्हटलं की आम्ही दलित आहोत तर त्यांना उच्च मध्यम वर्गामध्ये प्रवेश मिळण्यास फार परिश्रम करावे लागतील. आणि म्हणून ते सहज म्हणतात की आता दलित हा शब्द वापरू नये. आणि मुळात ही मागणी जी आहे ही RSSची आहे आणि त्याला बळी पडलेले आमचे RSSच्या गळाला लागलेले आमची काही मंडळी, आमची काही माणसं, त्यांनी ही उचल खाल्लेली आहे की आता दलित शब्द वापरणं बंद करा. जर आम्ही जे बौद्ध झालेत ते दलित नसतील समजा कदाचित, पण ते महाराष्ट्राचा जर आपण आकडा पाहिला तर 3% म्हणजे 13% शेड्यूल कास्ट पैकी 3% हा बौद्ध समाज असेल. मग इतर जे मातंग आहेत, चांबार आहेत, ढोर आहेत, हे जे पूर्वाश्रमीचे जे अस्पृश्य आहेत त्यांचं काय?
आणि दलित हा शब्द शिवी म्हणून नाही आहे. तुम्हाला लक्षात येईल जर तुम्ही इतिहासातलं का डॉक्युमेंटेशन जर पाहिलं की बाबासाहेबांनी जेव्हा 1946च्या निवडणुकीचा जाहीरनामा शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा जेव्हा आला तेव्हा तो मराठीत सुद्धा आलेला होता आणि त्याची एक PDF कॉपी आता उपलब्ध असेल आपल्याकडे किंवा त्याचं कव्हर उपलब्ध असेल तर आपण ते पाहावं. त्याच्यावरती लिहिलेलं आहे की दलित वर्ग फेडरेशनचा जाहीरनामा. म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनला दलित वर्ग फेडरेशन, कारण की बाबासाहेब त्या आधी त्याला डिप्रेस क्लास म्हणायचे, मग बहिष्कृत वर्ग म्हणायला लागलेत, नंतर त्यांनी शेड्यूल कास्ट शब्द म्हटलेला आहे. पण बाबासाहेबांच्या काही रायटिंग अँड स्पीचेसमध्ये पाहिलं तर माझ्या एका मित्राशी असाच वाद घालताना मी त्याला दाखवलं की बाबासाहेबांच्या एका लेखामध्ये 61 वेळा दलित हा शब्द आलेला आहे आणि तो त्याला मी प्रत्येक वाक्यातल्या त्या दलित शब्दाला मी अंडरलाईन करून सांगितलेला आहे. तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की दलित म्हणजे केवळ अस्पृश्य नव्हे तर जो पीडित आहे, जो शोषित आहे. दलित ह्या शब्दाचा अर्थ आहे ज्याला दडलं गेलेलं आहे, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात ज्याचं दलन झालेलं आहे तो दलित, ज्याचं दमन झालं आहे तो दमित, ज्याचं शोषण झालेलं आहे तो शोषित. या अर्थाने दळण झालेला आहे, जो पिसल्या गेलेला आहे, अशा वर्गासाठी दलित हा शब्द वापरला गेला. आणि म्हणून 1925च्या आधी तुम्ही पाहाल इतिहासामध्ये तर आंध्र प्रदेशामध्ये दलित महासंघ नावाची संघटना निर्माण झाली होती आणि आपल्याकडे 72मध्ये दलित पॅन्थर नावाची संघटना निर्माण झाली आणि त्या दलित पॅन्थरनी मोठा संघर्ष निर्माण केलेला आहे. आपण पाहतो आम्ही त्यांचं प्रॉडक्ट आहोत. ती चळवळ जर नसती तर माझ्यासारखी माणसं तयारच झाली नसती. अनेक माणसं, जे शेकडो माणसं आज आमच्या समाजामध्ये दिसत आहेत, ज्यांच्यामध्ये आंबेडकरी विचारांची ऊर्जा भरून जे कोणत्याही सत्तेशी दोनात करायला आजही उभे आहेत, अशी ऊर्जा भरण्याचं काम त्यावेळेस दलित पॅन्थरनी आणि त्याच्या समांतर आलेल्या नक्षलवादी चळवळींनी केलेलं आहे. तेव्हा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की दलित ही शिवी नाही. तसं जर असतं ती शिवी दलित पॅन्थरच्या नेत्यांनी, हे काही छोटी माणसं नव्हती, जवी पवार, राजा ढाले, नामदेव डसाळ ही छोटी माणसं नव्हती. ह्या लोकांनी स्वतःच्या संघटनेला दलित पॅन्थर हे नाव कधी दिलं नसतं, आपल्या साहित्याला त्यांनी दलित साहित्य हे नाव कधी दिलं नसतं, आपल्या रंगभूमीला त्यांनी दलित रंगभूमी हे नाव कधी दिलं नसतं. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की दलित पॅन्थर का म्हटलं, दलित रंगभूमी का म्हटलं, दलित साहित्य का म्हटलं, कारण जे काही साहित्य, जी काही रंगभूमी आमच्या वेळेस उपस्थित होती ती आमची नव्हती. बाबासाहेब म्हणजे फुल्यांना जेव्हा रानड्यांनी पहिल्या ब्राह्मणी मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण दिलं तेव्हा फुल्यांनी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही उंटावरून शेळ्या हाकणारे लोक आहात, तुम्हाला आमची दुःख समजणार नाहीत आणि तुमच्या साहित्यात आमच्या दुःखांचं प्रतिबिंब उमटू सुद्धा शकत नाही. हीच भूमिका घेत नंतर मग दलित पॅन्थरनी, दलित साहित्यानी भूमिका घेतली, आम्ही आमचं साहित्य निर्माण करू, आमची दुःख, आमच्या दुःखाचं प्रतिबिंब, आमचं कॅरेक्टर, आमची पात्र, आमचं जीवन, आमचं जगणं, आमची भाषा, आमची लोककला ही सगळी काही आमच्या साहित्यात आणि आमच्या कलेमध्ये उतरेल म्हणून हे नाव धारण केलेलं आहे. तेव्हा दलित हे जातीवाचक शब्द नाही, दलित हा समूहवाचक शब्द आहे. दलित म्हटलं की कोणत्याही एका जातीचं प्रतिबिंब नजरेसमोर येत नाही. दलित म्हटलं की जे काही दलित जातीचे गट आहेत, वर्ग गट आहेत, बाबासाहेब त्याला वर्गगट म्हणतात. दलित याला वर्गगट म्हणतात बाबासाहेब, की जातींचा जो समूह आहे तो या समूहाचं ऐक्य म्हणजे दलित हा शब्द समोर येतो. परंतु RSSला हे ऐक्य नको आहे आणि म्हणून ते हे म्हणतात की दलित हा शब्द वापरू नयेत. पण सुप्रीम कोर्टात म्हणजे हायकोर्टाने जेव्हा ते दिलेलं आहे, आदेश दिलेला आहे, तेव्हा दलितांनी हायकोर्टाने एवढंच म्हटलेलं आहे की दलित हा शब्द शासकीय कामकाजामध्ये नसावा. दलित शब्दाचा वापर करायला आम्हाला कोणतीही मनाई नाही. ज्यांना वाटतं त्यांनी दलित शब्दाचा वापर करावा, बंधनकारक नाही की त्यांनी करूच नये. परंतु शासनाच्या परिपत्रकानुसार, शासनाने जे परिपत्रक काढलं होतं समाज कल्याण विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या आदेशानुसार, त्या आदेशानुसार आता सरकारी कामकाजामध्ये दलित हा शब्द राहणार नाही. आणि ही RSSचं मोठं म्हणजे एक यश आहे आणि आमचं ते अपयश आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आम्ही ज्यांना वाटतं त्यांनी दलित पॅन्थरचं नाव घ्यावं, त्यांनी दलित संघटना उभाराव्यात, त्यांनी दलित साहित्य आपलं करावं, दलित कला,
दलित रंगभूमी सुरू ठेवावी, तसंच दलित सिनेमासुद्धा आपला उभा राहावा. हे यासाठी की आज जो काही सिनेमा आमच्या देशामध्ये आहे सुरुवातीपासूनचा म्हणजे दादासाहेब फाळकेंपासूनचा, तर तेव्हापासूनचा जो सिनेमा आज आमच्या समोर येतो आहे, काही अपवाद जर सोडलेत तर तो ब्राह्मणी आणि भांडवली विचारांचा पुरस्कार करणारा सिनेमा आहे. आणि ज्या सिनेमामध्ये आमचं प्रतिबिंब फार छोटं, एक फार लाचार माणूस जो सगळे शोषण सहन करतो, सगळे अन्याय सहन करतो, अशी एक प्रतिमा दलितांची निर्माण केली गेलेली आहे. ती प्रतिमा इतिहासातला एक नायक म्हणून आम्हाला समोर आणायची आहे. बाजीराव मस्तानीमध्ये बाजीराव पेशव्यांचं चित्रण केलं जातं आहे, पद्मावतमध्ये इतर राजांचं चित्रण केलं जातं आहे, परंतु त्यामध्ये मात्र आमचं कुठलंही दुःख, बाजीराव मस्तानीमध्ये भीमा कोरेगावचा लढा मात्र कधी दाखवला गेला नाही. जेव्हा आमचा दलित सिनेमा असेल तेव्हा त्या दलित सिनेमामध्ये आमचे जे काही खरेखुरे नायक आहेत, आमच्या समाजात निर्माण झालेले, आमच्या इतिहासातले, त्यांना आम्ही एक नायक आणि खराखुरा नायक म्हणून सादर करू शकू. आणि आम्ही हा दावा करू शकू की हे पात्र किंवा ह्या घटना काल्पनिक नाहीत, हे इतिहासावर आधारित आहेत, आम्ही असं सांगू. सृष्टी, तुझा एक प्रश्न मी वाचला नाही आता, कृपया मला तो प्रश्न दाखव. खरं पाहिलं तर कलेचा जो मूळ उद्देश आहे हा एक वर्गीय मुद्दा आहे. ज्या समाजामध्ये शोषक आणि शोषित हे वर्ग असतील, कोणताही देश असो, भारत त्याला अपवाद नाही, त्या समाजामध्ये कलासुद्धा कोणत्या तरी एक वर्गाची असेल. कला ही तटस्थ नसते. आज जो काही सिनेमा असेल, जी काही नाटकं असतील, जी काही मोठी मंडळी किंवा ज्यांना एक वलय आहे ग्लॅमरचं, अशी मंडळी जेव्हा त्यांची कला सादर करतात तेव्हा ते त्यांच्या वर्गाचं चित्रण ते आपल्यासमोर करत असतात आणि त्यांच्या विरोधी वर्गाला एक लाचार आणि नपुसक, काहीही न करू शकणारा, शोषणाच्या विरोधात लढणार नाही असं एक चित्र ते निर्माण करतात. किंवा या शोषक वर्गाचं समर्थन करणारे हे लोक आहेत असं ते चित्रण करतात, कारण ते त्यांच्या वर्गाचे हितसंबंध राखतात. आम्ही जेव्हा आमची कला म्हणतो तेव्हा आमची कला ही आमच्या वर्गाचं हितसंपादन करणारी आमची कला आहे सुरुवातीपासून, इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर. आणि त्यांचा कलेचा जो उद्देश आहे, आता तर भांडवलशाही आलेली आहे, पूर्णपणे भांडवलशाही आलेली आहे आपल्याकडे, ब्राह्मणशाहीच्या सोबतच. सिनेमामध्ये तुम्ही पहा, अलीकडचे जे सिनेमा आहेत याच्यामध्ये केवळ भांडवली मूल्ये ते लोक प्रसारित करत नाहीत, तर त्याच्यासोबतच ब्राह्मणी हिंदुत्ववादी मूल्ये कसे ठासून भरलेले असतील त्या चित्रपटांमध्ये, याचासुद्धा ते प्रयत्न इथे होतो आहे. तेव्हा कला ही वर्गीय आहे. दलितांचा जर सिनेमा असेल, दलितांची जर नाटकं असतील, दलितांचं जर साहित्य असेल, तर त्याच्यामध्ये दलितांचे हिताच्या, दलितांच्या कथा, दलितांचे बिंब, दलितांची भाषा, दलितांचे नायक, दलित पात्र यांनाच आपल्याला थोडंसं वजन द्यावं लागेल आणि तरच आपली कला आपण याला म्हणू शकू. आज बॉलिवूडमध्ये किंवा चित्रपटसृष्टीमध्ये काही लोक आहेत जे हा प्रयत्न करतायत, पण त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश येत नाही. त्याची कारणं वेगळी आहेत. त्याची कारणं सामाजिक पण आहेत, वैयक्तिक पण आहेत, आणि त्याची कारणं इथल्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेमध्ये पण आहेत. ते आपण समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, मला सूचना आहे प्रश्न वाचून दाखवण्याची. मी प्रश्नसुद्धा वाचून दाखवेल. सृष्टीचा प्रश्न आहे की आपला आजचा विषय आहे दलित सिनेमा, का आणि कसा.
दलित सिनेमा म्हणजे नक्की काय? मुळात सिनेमा हे माध्यम दलितांसाठी आहे काय? खरं पाहिलं तर कोणतंही माध्यम जेव्हा ते जन्माला आलं तेव्हा ते प्रत्येका त्या पिढीसाठी त्या काळामध्ये ते नवीनच असणार. जेव्हा माणसाने प्रथमतः चित्र काढायला सुरुवात केली असेल, कल्पना करू शकतो ना आपण, किंवा गीत म्हणायला सुरुवात केली असेल, हजारो वर्ष या सगळ्या प्रक्रियेला लागले असतील, तेव्हा इतरांसाठी ती गोष्ट नवीन राहिलेली असेल. आम्ही जेव्हा पहिल्यांदा गाणं म्हटलं असेल, आमच्या आया बहिणींनी जेव्हा गाणं तयार केलं असेल, जेव्हा समूहामध्ये शेतकरी लोक गाणं गायचीत किंवा जात्यावर दळण दळताना ज्या दोन बाया जेव्हा बसायच्यात एकमेकींच्या समूहामध्ये, तेव्हा ती गाणारी गाणी असतील किंवा नृत्य असतील किंवा लग्नामध्ये जी गाणी गायली जायची, किंवा माझ्या काळामध्ये तर आंबेडकरी चळवळ RPIची चळवळ सुरू झालेली होती. आणि त्या काळामध्ये जेव्हा मूल झालं असेल किंवा मुलाचं नामकरण विधी असेल किंवा पाळण्यात टाकायचा विधी जेव्हा असेल, तर जेव्हा आम्ही लहान असताना जेव्हा एखाद्या घरी तो विधी केला जायचा, तेव्हा पाळण्यात टाकताना बाबासाहेबांना एका तान्ह्या बाबासाहेबांना आपण पाळण्यात टाकतो आहोत असं समजून त्या महिला गाणं म्हणायच्यात, त्याला पाळणं म्हणायचेत, आणि सगळ्या महिला एका सुरात ह्या सगळ्या गाणं गायच्यात. ही जी एक सामूहिकता होती, ही जेव्हा कोणीतरी हे पहिल्यांदा केलं असेल, पाळणं म्हटलं असेल, तेव्हा इतरांना ते नवीन वाटलं असेल, पण जेव्हा ते जन्मांसात रुजलं तेव्हा ते त्या जीवनाचा एक भाग बनलं. आम्ही अजूनपर्यंत सिनेमा, आता या सिनेमाला 100 वर्षापेक्षा जास्त झालेली आहेत, आणि असं नाही, आमच्यातल्या अनेक लोकांचा गैरसमज असा आहे, माझा पण खूप दिवसपर्यंत होता, की या माध्यमामध्ये आम्ही कुठेच बसत नाही किंवा आम्ही या माध्यमात नाहीच आहोत. या माध्यमामध्ये केवळ उच्च वर्गीय आणि उच्च जातीय लोकच आहेत. पण मला असं वाटतं, माझ्या या प्रेक्षकांना, माझ्या मित्र ज्या संपर्कामध्ये आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्ही एक रिसर्च जर केला की 1913 जो पहिला चित्रपट रिलीज झाला किंवा ज्याचं थिएट्रिकल रिलीज झालं, त्याच्या आधीसुद्धा चित्रपट बनलेले होते पण ते रिलीज झालेले नव्हते, म्हणून राजा हरिश्चंद्र ज्यांनी बनवला होता दादासाहेब फाळकेंनी, कारण त्यांचे वडील त्यावेळेस वकील होते, ते जरा चांगल्या सधन कुटुंबातले होते, त्यांच्या बायकोकडे सोन्याचे दागिने पण होते, ते एक सधन कुटुंबातले होते, आणि ते उच्च जातीय पण होते, त्यांना एक ग्रॅमर पण होतं आणि त्यांना तो प्रिव्हिलेज पण होता. आणि त्यांनी जेव्हा तो बनवला तेव्हा मी तुम्हाला सांगतो, जे लोक दादासाहेब फाळकेंच्या नावाने पुरस्कार देतात, मला त्याचं वाईट वाटत नाही, परंतु त्या सिनेमामध्ये अभिनेत्रीचं काम किंवा स्त्री पात्र करण्याचं काम कोणी केलं हा प्रश्न लपवला जातो, आणि त्याच्याकडे आम्ही सुद्धा डोळेझाक करतो. सोळंकी नावाच्या एका नटाने ते स्त्री पात्र रंगवलेलं आहे. सोळंकी नावाचा नट, लक्षात घ्या, त्या सोळंकी नावाच्या नटाचा इतिहास जर तुम्ही शोधाल तर त्याचा फारसा इतिहास आपल्याला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे, तो जर उच्च जातीय असता तर त्याच्या जीवनावरती अनेक लेख लिहिलेले असते, त्याच्यावरती अनेक पुस्तकं लिहिलेले गेलेले असते, परंतु ते दलित वर्गातलं, ते बहुजन वर्गातलं, मागास वर्गातलं, मागास जातीतलं एक तो नट असल्यामुळे त्याच्यावरती कुठेही तुम्हाला काही डॉक्युमेंटेशन सापडत नाही. केवळ एवढंच नाही तर मी तुम्हाला एवढं सांगतो की जेव्हा केरळमध्ये पहिला चित्रपट जेव्हा बनला मल्याळी, त्याच्यातली जी मुख्य हिरोईन होती ती दलित होती, PK रोजी. ती दलित, आधी तिने ख्रिश्चन धर्म घेतला होता पण ती दलित ख्रिश्चन होती. असे अनेक लोक तुम्हाला इतिहासात सापडतात ज्याच्याबद्दल तुम्हाला कुठेही लिहिलेलं किंवा डॉक्युमेंटेशन सापडत नाही. आजही आमच्या मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये किंवा हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये अनेक दलित लेखक, गीतकार, संगीतकार किंवा दिग्दर्शक सापडतील, नट सापडतील, पण त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या मनात कधी असं कल्पना येते की नाही याच्याबद्दल मला शंका वाटते की आपला सुद्धा एक सिनेमा असावा, आपला सुद्धा एक प्लॅटफॉर्म असावा, आपण सुद्धा कुठेतरी बसून आपण एक चर्चा करावी. गीतकार शैलेंद्र फार सगळ्यांच्या आवडीचे आहेत, ते दलित होते. आपल्याकडे कान्हजीभाई राठोड जे होते, ज्यांनी आधी नटाचंही काम केलं आणि 13-14 सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केले होते, ते सुद्धा मागासवर्गातले होते आपण जर पाहिलं तर आपल्या याच्यामध्ये.
आणि अनेक लोक आजही, मी आता काल परवा एक पॅनल डिस्कशन पाहत होतो ज्याच्यामध्ये अनुभव सिन्हा, स्वरा भास्कर, रेणुका शहाणे, वरुण ग्रोवर आणि नीरज घायवानसारखी मंडळी बसली होती. नीरज घायवानांनी म्हणजे लाऊडली हेच बोललेत की मी दलित आहे. असं म्हणणारे फार कमी लोक आमच्याकडे आहेत आणि चांगले लेखक आणि चांगले दिग्दर्शक या समाजामध्ये आहेत, पण ते कधीही सांगत नाहीत. आणि जर सांगत असतील काही लोक तर ते केवळ आपलं भांडवल करण्यासाठी, की पहा मी सुद्धा दलित आहे आणि मी सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे, म्हणजे माझ्यात असलेली कला मला जास्त किंमत द्या, माझी कला तुम्ही जास्त पैशात विकत घ्या, यासाठी काही लोक त्याचा वापर करतात. पण त्याचं सामाजिक मूल्य मात्र शून्य असतं त्यांच्या कलेचं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा माझी अशी विनंती आहे की कोणतंही माध्यम असो, आम्ही जेव्हा आमच्या कला किंवा आमची भाषा किंवा आमचं साहित्य किंवा आमची नाटकं, आमची चित्र, आमची नृत्य, ह्या ज्या सगळ्या कला आहेत, ह्या कलांचा एक समुच्चय ज्या कलेमध्ये येतं ते आहे सिनेमा. सिनेमा ह्या कला माध्यमांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो आणि म्हणून ही कला आपल्यापासून शेकडो वर्ष दूर ठेवल्या गेली असली तरी आज ती आपल्या आवाक्यात आहे. परंतु त्या कलेचा वापर आपण कॉन्शियसली कसा करायचा आणि त्या कलेचा वापर कशासाठी करायचा याचा विचार आपण केला पाहिजे. मगाच्या प्रश्नामध्ये तोच मुद्दा आलेला होता की जे काही राज कपूरने केलं आहे किंवा राज कपूरचे सिनेमे चांगले होते त्या काळातले, तुम्ही जागते रहो पहा किंवा श्री 420 पहा, तो जो काळ होता 60च्या दशकातला, त्या दशकांमधलं गाणी असतील, संगीत असेल किंवा कथा असतील, ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक आशय याला होता. या सगळ्या गोष्टींना सुरुवात सुरू झाली ती धार्मिक चित्रपटांपासून. नंतर 2 बिघा जमीन जेव्हा पहिल्यांदा बनवला यांनी आपल्या बिमल रॉयनी, आणि तोही जापानी जो चित्रपट होता अकिरा कुरोसावांचा राशोमन, तो राशोमन पाहून जेव्हा ते बाहेर पडले थिएटरमधून आणि त्यांनी ऋषिकेश मुखर्जींना म्हटलं की आपण भारतामध्ये असा चित्रपट का बनवू शकत नाही, किती सुंदर सिनेमा आहे तो, त्यांनी किती वास्तव मांडलेला आहे, तेव्हा म्हटलं की नाही आपण सुद्धा बनवला पाहिजे. आणि मग त्यांनी म्हटलं की पटकथा कोण लिहिल, तर ऋषिकेश मुखर्जींनी म्हटलं पटकथा लिहूया ना आपण, मी लिहितो पटकथा. आणि जेव्हा त्यांनी पटकथा लिहिली आणि मग 2 बिघा जमीन हा चित्रपट आपल्यासमोर आला आणि त्यांनी आजही तो पाहिला जातो. 2 बिघा, सगळे क्रांतिकारक आजही 2 बिघा जमीन पाहतात, त्यांचा तो आवडीचा विषय, माझ्याही आवडीचा तो चित्रपट आहे. पण असं, आणि त्याच पिरियडमध्ये तुम्ही जर पाहाल तर महान अभिनेते पृथ्वीराज कपूर असतील, जोहरा सहगल असतील, या लोकांनी जेव्हा दुष्काळ पडला बंगालमध्ये आणि लोक जशी आज अन्नासाठी लढतायत तशी अन्नानं मोताद होऊन मरू लागलीत, लाखो लोकांचे असे म्हणजे त्यांची प्रेतं रस्त्यावर पडून राहिली, त्यांना उचलणारं कोणी नव्हतं, गिधाडं खात होती, असे अनेक फोटो आज आपल्याकडे पडलेली आहेत रस्त्यावरची. आणि दुसरीकडे हिटलरचा उदय झालेला होता आणि हिटलरनी द्वितीय महायुद्ध केलेलं होतं, तेव्हा लोकांच्या या उपासमारीच्या विरोधामध्ये आणि लोकांच्या या फॅशिझमच्या विरोधामध्ये, म्हणजे हिटलरच्या फॅशिझमच्या विरोधामध्ये लोकांना एकजूट करण्यासाठी याच माध्यमाचा वापर करण्यासाठी इप्टाची स्थापना झाली. आणि मग इप्टाच्या माध्यमातून अनेक लोक या चित्रपट क्षेत्रात जे आलेले आहेत, अनेक नावं आहेत, साहिर लुधियानवी असतील, महबूब खान असतील, कैफी आझमी असतील, अनेक लोक, दिना पाठक असतील, तर आतापर्यंत जे आता वारलेत, आपल्यातून निघून गेलेत, ते फारुख शेखपर्यंत, ही सगळी मंडळी इप्टाची लोक होती आणि त्यांनी या कलेचा वापर केलेला आहे. मला असं वाटतं आपण सुद्धा या कलेचा वापर केला पाहिजे. आणि ही बपोती भांडवलदारांची नाही, ब्राह्मणवादांची नाही, ती त्यांची निर्मितीच नाही. खरं पाहिलं तर ती आमच्या कलांचा तो एक समुच्चयाचा एक माध्यम आहे आणि त्याचा शोध कॅमेऱ्याचा शोध काही इथे लावलेला नाही आहे, तो बाहेरून आलेला आहे आणि त्याचा फक्त त्या माध्यमातून वापर केला. ज्यांच्याकडे तो पैसा होता त्यांनी तो वापरला आहे. आज आपल्याकडे पण ह्या माध्यमाचा वापर करण्याचे तंत्र आपल्यातल्या अनेक लोकांना अवगत आहे आणि आपण हा सिनेमाचा माध्यमाचा वापर केला पाहिजे आपल्या समाजाच्या हितासाठी. त्याचा हेतू असला पाहिजे आम्ही आमच्या कलेचा वापर आमच्या समाजासाठी करू.
ज्यावेळी मोठ्या भांडवलाच्या आधारावर सिनेमे येतात तेव्हा दिग्दर्शकाच्या कलात्मक अभिव्यक्तीवर सत्ताधाऱ्यांची बंधने लागू होतात. अशात मुक्तपणे स्वतःचे विचार मांडण्याची संधी खरंच राहते का? एक वास्तविक प्रश्न मला विचारलेला आहे. मी आधीच मांडलेलं आहे की हे जे माध्यम आहे हे माध्यम कोणाच्या हातात असेल तर ज्यांच्यापाशी भांडवल आहे. आज आपल्या समीक्षकांनी किंवा सामाजिक माध्यमांवरती सुद्धा कशाची चर्चा, कोणत्या सिनेमाची चर्चा होत असेल तर बाजीराव मस्तानी, पद्मावत, पण ज्याच्यामध्ये किंवा बाहुबली, ज्याच्यामध्ये 100 कोटी 200 कोटी रुपयाची गुंतवणूक केली जाते आणि कोणता चित्रपट सगळ्यात चांगला असेल तर ज्यांनी 400 कोटी रुपये कमावले, ज्यांनी 300 कोटी रुपये कमावले, असे जे चित्रपट आहेत त्यांना चांगला चित्रपट समजले जाते. परंतु लक्षात घ्या, जगभरातले जे समीक्षक असतात ते समीक्षक अशा चित्रपटांना नाकारतात. त्यांच्या लेखी याच्यामध्ये जी काही कलात्मक मूल्य असली पाहिजेत ती कलात्मक मूल्य अशा सिनेमामध्ये राहत नाहीत असं समीक्षकांचं म्हणणं असतं. आणि हे सिनेमे जे असतात हे दर्जेदार नसतात असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे माध्यम भांडवलदारांच्या हातातून काढून ते आपल्या हातात कसं येईल. मृणाल सेनने तो प्रयत्न केला आहे, आपण पाहिलेलं आहे. ऋत्विक घटक होते, उत्पलेंदू चक्रवर्ती होते, गौतम घोष होते, आपल्याकडे श्याम बेनेगलांनी काही चित्रपट निर्माण केलेत, गोविंद निहलानींनी केले, जब्बार पटेल, सई परांजपे, अतिशय उत्कृष्ट चित्रपट यांनी निर्माण केलेले आहे. आणि अजूनही काही लोक करत आहेत. फॅन्ड्रीचं उदाहरण असेल, मसानचं उदाहरण असेल, कोर्टचं उदाहरण असेल, फार कमी भांडवलांमध्ये यांनी चित्रपट केलेले आहेत आणि हे दर्जेदार चित्रपट ठरलेले आहेत. फॅन्ड्री माझा सगळ्यात आवडीचा अलीकडचा चित्रपट आहे. आणि जेव्हा मी थिएटरमधून बाहेर पडलो तेव्हा मला माझं बालपण आठवलं, मला जब्या आठवला आणि मला वाटलं की मीच जब्या होतो, मी हे सगळं भोगलेलं होतं. आणि माझ्यासारखे अनेक लोकांनी सगळं भोगलेलं आहे, हजारो लोकांनी हे सगळं भोगलेलं आहे. आणि हे सगळं सामान्य गोष्ट होती, ही काही एका कुटुंबासोबत घडलेलं हे चित्र नव्हतं, अनेकांशी होतं. ते नागराज मंजुळेंच्या जीवनात घडलेलं असेल, अनेकांच्या जीवनात ते घडलेलं असेल. आणि आम्ही सुद्धा त्या किशोरवयामध्ये असंच वागलेलो आहोत, पण आम्ही ते व्यक्त करू शकलो नाहीत कारण आमची जात आडवी यायची, आम्ही ते कधीही जाणवू शकत नव्हतो. आणि जर ते आम्ही व्यक्त केलं तर त्याचे परिणाम आम्हाला आमच्या आईवडिलांकडून बेदम मार खाण्यामध्ये होईल याची जी भीती होती, समाजामध्ये जे काही विद्वेष निर्माण होईल याची जी भीती होती, त्या भीतीपोटी आणि आमच्यावर जे नैतिकतेचे जो प्रभाव होता त्या नैतिकतेपोटीसुद्धा आम्ही ते बोलू शकत नव्हतो. ही जी अशी जी मांडणी आता अनेक चित्रपटांमधून येते आहे, ही सगळी या माध्यमाचा जर वापर केला नसता तर अशा चांगले चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले नसते. आणि ज्या लोकांना असं वाटतं की हे माध्यम आपलं नाही आहे, मग चित्रपटच कशाला पाहायचं जर ते माध्यम आपलं नाही तर. लोकांना असा तुझा प्रश्न विचारला जाईल ना की आज देशातली जी शिक्षण व्यवस्था आहे ती आपल्याला पटत नाही, आपण तिच्या विरोधामध्ये लढतो आहोत. ती जास्त वैज्ञानिक व्हावी, ती जास्त समतावादी व्हावी, ती सगळ्यांच्या आटोक्यातली असावी, हा पण जेव्हा म्हणतो तरीही आपण या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण घेतोच ना. युनिव्हर्सिटी आमची जरी नसली तरी आम्ही तिथे प्राध्यापक म्हणून नोकरी करतोच ना, शिकवतोच ना. त्याचप्रमाणे हे माध्यम आपलं जरी नसलं तरी त्या माध्यमातले बारकावे कसे आपण वापरू शकू आणि ह्या माध्यमाचा वापर आपण कसा करू शकू हे आपण शिकलं पाहिजे. आणि भांडवलाच्या हातातून हे जनतेच्या हातामध्ये कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला एक सामूहिकता निर्माण करावी लागेल. मी तुम्हाला सांगतो की आपण जेवढी कलावंत या क्षेत्रामध्ये काम करत असतील, मग ते नट असतील, संगीतकार असतील, लेखक असतील, सहाय्यक दिग्दर्शक असतील, कॅमेरामन असतील, कला दिग्दर्शक असतील, ह्या सगळ्यांनी जर एकमेकांना जर मदत करायचं ठरवलं तर आपला चित्रपट अतिशय दर्जेदार आणि आपला चित्रपट अतिशय स्वस्तात चांगला चित्रपट निर्माण होऊ शकेल आणि त्याला जागतिक पातळीवर सुद्धा गौरवलं जाईल. तुम्हाला अलीकडचं उदाहरण मी देतो. कोर्टच्या नंतर न्यूटनला आपण आपल्या इथल्या फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ची निवड केली होती विदेशामध्ये अकॅडमी अवॉर्डसाठी. आणि त्यानंतर जो आलेला चित्रपट होता त्याचं उत्पादन खर्च केवळ 34 ते 35 लाख रुपये होता आणि एका महिलेने
तो चित्रपट तयार केला होता. तिच्याकडे कोणताही क्रू नाही, असिस्टंट डिरेक्टर्स नाही, लाईटमन नाही तिच्याकडे. आणि जे काही लोकेशन्स ती होती गावातली होती, गावातल्या मुलांना तिनं असिस्टंट डिरेक्टर बनवलं. रीमा दास नावाची एक महान महिला, तिनं ते स्वतः लिहिलं. गावातल्या मुलींना तिनं ॲक्टर बनवलं, तिनं दिग्दर्शक बनवलं, सहाय्यक दिग्दर्शक बनवलं. आणि लाईट नव्हते त्यावेळेस, कचरा जाळून उजेड केला जायचा आणि अशा त्या उजेडात तिनं त्याचं चित्रीकरण केलं. स्वतःच तिनं कॅमेरा हँडल केलेला आहे. तेव्हा अशी जी उदाहरणं आपल्या समाजामध्ये आहेत. दास, लक्षात घ्या, दास या नावावरूनच ती कोण असेल याची आपण कल्पना करू शकतो. अशा या माध्यमाचा वापर आपण करू शकतो. मला वाटतं आपल्यातला हा जो गैरसमज आहे तो आपण दूर केला पाहिजे. आज आपण मुलाखत घेत आहोत त्यावेळी डॉक्टर आनंद तेलतुंबडे NIAच्या कस्टडीमध्ये आहेत. त्याआधी सुधीर ढवळे आणि सुरेंद्र गडलिंग या दलित कार्यकर्त्यांना सुद्धा भीमा कोरेगाव एल्गार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. देशातील आणखीही नामवंत कार्यकर्त्यांना या प्रकरणात अटक झाली आहे. सरकारची दडपशाही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा काळात कलाकारांची भूमिका काय असली पाहिजे? परिवर्तनाच्या लढाईची कलाकाराची बांधिलकी किती महत्त्वाची आहे? ही गोष्ट खरी आहे की सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या म्हणजे न्यायाधीशाच्या आदेशानुसार त्यांना 14 एप्रिलपर्यंत त्यांना पोलिसांसमोर सरेंडर करायचं होतं. आणि शेवटच्या दिवशी त्यांनी प्रयत्न केला आहे नवलखा आणि तेलतुंबड्यांनी की कोरोनाच्या याच्यामुळे की लॉकडाऊन संपेपर्यंत तरी आम्हाला अटकेपासून मुक्त ठेवावं. पण तरीही न्यायाधीशांनी त्यांना सरेंडर होण्याचे आदेश दिलेले होते आणि त्या 14पर्यंत त्यांना सरेंडर होणं फार गरजेचं होतं. सुधीर ढवळे असतील किंवा सुरेंद्र गडलिंग असतील किंवा तेलतुंबडे असतील किंवा आणखी कोणी असतील, असे अनेक कलावंत आणि कार्यकर्ते आणि बुद्धिवंत यांना तुरुंगात जायच्या धमक्या ह्याच्या आधी देण्यात आलेल्या आहेत. त्या दिल्या जाणार आहेत. पुढेही त्यांना अटकेत टाकलं जाणार आहे. म्हणजे जगप्रसिद्ध विचारवंत म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी अनेक पुस्तकं कास्टवरती लिहिलेली आहेत, कास्टवरची, म्हणजे मग पर्सिस्टन्स ऑफ कास्ट असेल किंवा इन द वेक ऑफ खैरलांजी असेल किंवा ॲनिलिशन ऑफ कास्ट अँड अँटी इम्पिरियलिझम असेल, अशी अनेक पुस्तकं आणि बाबासाहेबांच्या विचारांवरती अनेक पुस्तकं, जवळजवळ 25 ते 30 पुस्तकं ज्यांनी लिहिलीत आणि काही महत्त्वाची पुस्तकं त्यांनी संपादित केलीत. अलीकडे सुरेश एंगडेंसोबत सुद्धा त्यांनी एक पुस्तक संपादित केलेलं आहे. अशा बुद्धिवंताला हातकड्या लावू द्या अशी मागणी करणारा अर्ज न्यायाधीशासमोर मांडण्याची हिंमत हे लोक करत आहेत. अशा काळामध्ये कलावंतांची भूमिका काय असली पाहिजे? याच्या आधी आपण पाहिलं असेल की जेव्हा एक उद्रेक झाला, खास करून महिलांकडून, युवकांकडून, विद्यार्थ्यांकडून, मग तो उद्रेक JNUमध्ये असेल, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून असेल, जामिया मिलियामधून असेल, हैदराबाद युनिव्हर्सिटीमधून असेल किंवा इतर ठिकाणावरून असेल, त्याच्या आधीसुद्धा FTII असेल किंवा IIT मधून असेल, अशा सगळ्या IITs आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीजमधून युवकांनी लोकशाहीसाठी आवाज बुलंद केला होता. आणि आता तर CAA, NRC आणि NPRच्या विरोधामध्ये शाहीनबाग जेव्हा सुरू झालं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये लोक एकत्र आलीत आणि लोकांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी जेव्हा हे आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनामध्ये जे लोकशाहीवादी कलावंत होते ते उतरलेत. परंतु आपण लक्षात घ्या, या लोकशाहीसाठीच्या लढ्यामध्ये जेव्हा एकीकडे कलावंत उतरतात तेव्हा काही कलावंत त्याच ब्राह्मणी हिंदुत्ववादाच्या समर्थनामध्ये सुद्धा उतरतात. आपण पाहिलं असेल, नाव घ्यायला काही हरकत नाही. तिकडे विवेक अग्निहोत्रीसारखे C ग्रेडचे सिनेमे बनवणारे लोक असतील किंवा चांगल्या सिनेमामध्ये ज्यांना संधी मिळाली ते मग अनुपम खेर असतील, किरण खेर असतील किंवा ज्यांना जातीचा गर्व आहे अशा कंगना राणावत असतील, ही अशी मंडळी सगळी एकीकडे आणि दुसरीकडे गिरीश कर्नाडसारखे महान लोक, इतके महान की जेव्हा सगळं भारत देश अर्बन नक्सलच्या नावाखाली भीतीग्रस्त होता तेव्हा त्यांनी यांच्या गौरी लंकेशच्या स्मृतिदिनी
गळ्यामध्ये मी टू अर्बन नक्षलची पाटी लावून ते फिरलेत. अशा महान लोकशाहीवादी कलावंतांपासून तर अलीकडे ज्यांच्याकडून आपण अपेक्षा केली नव्हती असे अनुराग कश्यप असतील, अनुभव सिन्हा असतील, स्वरा भास्कर असतील, अनेक लोक उतरलेले आहेत या जनतेच्या बाजूने. तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाहीवादी समाजामध्ये सुद्धा, त्या वर्गामध्ये सुद्धा एक लोकशाहीवादी गट असा असतो जो कलावंत म्हणून याच्या बाजूने उतरतो. मी मुद्दा हा मांडत होतो की केवळ प्रश्न मीडियाचा किंवा सरकारचा नाही आहे. ज्या न्यायव्यवस्थेला आपण आजपर्यंत तटस्थ समजत आलो, जी आपल्याला न्याय देईल असं समजत आलो, त्या न्यायव्यवस्थेचं कॅरेक्टरसुद्धा याच्यात महत्त्वाचा रोल निभावते आहे. सहारा बिर्ला केसमध्ये जे काही पुरावे पोलिसांनी सादर केले होते किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी सादर केलेले होते, त्याच्यामध्ये नावासहित म्हणजे सहाराचे जे सुब्रतो दत्त होते, त्या सुब्रतो दत्तनी सहारा कंपनीनी किती राजकारण्यांना, किती अधिकाऱ्यांना, किती मंत्र्यांना किती पैसा पुरवला, त्यांचे नावासहित त्याचे सगळे रेकॉर्ड होता. तसंच बिर्लांच्या डायरीमध्ये पण होता. परंतु हे सगळे पुरावे जेव्हा आलेत तेव्हा न्यायालयाने हे म्हटलेलं आहे की अकाउंट्समध्ये नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी, हे फक्त डायरीमध्ये आहेत आणि म्हणून याला पुरावाग्राह्य मानता येत नाही. तो निर्णय देणारे जज होते सुप्रीम कोर्टाचे, त्यांचं नाव होतं अरुण मिश्रा, ज्यांनी अलीकडे नरेंद्र मोदींचं फार मोठं कौतुक केलं होतं आणि हे म्हटलं होतं की हा माणूस चांगलं, त्यांना फार गौरवान असे अरुण मिश्रा, त्यांनी त्या काळामध्ये तो निर्णय दिलेला होता. आणि आता तेच पुरावे, तसेच पुरावे कोणीतरी एक पत्र लिहिलेलं आहे, पत्रात लिहिलं आहे की आनंदला हे करा, आनंदशी ते बोला, आनंदने हे केलं आणि ते, मग हा आनंद कोण तर आनंद तेलतुंबडे, सुरेंद्र कोण तर सुरेंद्र गडलिंग, शोमा कोण तर शोमा सेन, हे सगळे आणलेत सुप्रीम कोर्टाने. कॉम्रेड प्रकाश आंबेडकर नाही आहेत ते, तो कोणी बंगालचा माणूस आहे. आता हे कोण जज आहेत ज्यांनी म्हटलं की हे पुरावे आलेले आहेत, हे पुरावे ग्राह्य धरण्यासारखे आहेत, प्रथमदर्शनी हे पुरावे आहेत असं मला वाटतं. त्या जजचं हे अरुण मिश्रा. आता एक न्यायाधीश वेगवेगळ्या प्रकार, वेगवेगळे आरोपी असल्यामुळे वेगवेगळा न्याय लावतो. जी लढाईला तोंड 2 वर्षापूर्वी फोडलं होतं आणि एक भीमा कोरेगावने पेशवाई मसनद त्या घोषणेला घाबरून आणि दलितांची एकजूट करणारा, आणि जी देशामध्ये आहे एक पेशवा सुरू आहे, पेशवांचं राज्य आहे, नावं बदललेली असतील, कालपर्यंत त्यांचं नाव देवेंद्र पंत पेशवे असेल किंवा नरेंद्र पंत पेशवे असेल, नाही प्रवेश दिला जाणार नाही. जेव्हा कलावंतांची एक मोठी ओळख असते, काम करतात, लोकांसमोर जात असतो आणि त्यांच्या डोक्यात त्यांची एक इमेज बनलेली असते आणि जेव्हा एखादा कलावंत बोलतो तेव्हा त्याला तो जवळचा वाटतो. मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा विमान कंपन्यांनी कुणाल कामरांवरती बंदी घातली तेव्हा अनुराग कश्यपच्या विमानाने कलकत्त्याला गेलेत आणि कार्यक्रम की ज्या कंपन्यांनी कुणाल कामरा, त्यांच्या विमानाचं तिकीट मी सुद्धा काढणार नाही. आणि म्हणून जेव्हा अनुराग कश्यप सारखे लोक तिथे पोहोचतात, तरुण लोक, स्वरा भास्कर आहे, फार चांगली अभिनेत्री आहे, तुम्ही त्यांना पाहिलं असेल, अनारकली आरामती त्यांनी जे मुख्य भूमिका निभावली, अतिशय उत्कृष्ट अभिनय करणारी, करिअर
क्लासमधून आलेली आहे, जिचे वडील नेव्हीमध्ये कमांडर होते, जिची आई JNU मध्ये प्राध्यापिका आहे, तिला काही गरज नाही आहे सगळं करायची, तिला देणं आहे, राहिली पाहिजे यासाठी ती जर लढत असेल तर ती एक कलावंत म्हणून आहे. परंतु पण माझ्यासारख्या लोकांच्या माझ्यापाशी काय आहे, तर मी कामगार आहे, गमावण्यासारखं माझ्या गुलामीच्या बिड्यांशिवाय दुसरं काही नाही, जिंकण्यासाठी अख्खं जग आहे. मला जर हा भारत माझा जर देश मला वाचवायचा असेल, जनतेच्या बाजूने लढणारे नवलखांना सोनी सोरीची दिली, अनेक बलात्कार आदिवासींवर जाळली गेली, खोट्या चकमकीमध्ये नक्षलवाद्यांचे ड्रेस घालून आदिवासींना मारले, सगळी प्रकरणं त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. आणि ते भारतातलं एक सगळ्यात राजकीय जे साप्ताहिक आहे, ज्याची किंमत आता ₹125 आहे किंवा 50-60 रुपये असेल, त्या साप्ताहिकाची इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विक्रीचे ते संपादक होते. आणि ते संपादकातून उतार झालेत. त्यामध्ये दलित माणूस, पहिला आंबेडकरी माणूस ज्याचा कॉलम विकली कॉलम चालायचा, त्यांचं नाव आहे. आणि त्यांचं सगळं लिखाण पहा तर त्यांनी वारंवार मोदींशी पंगा घेतलेला आहे. या आणि ही जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आता आली त्याच्या विरोधात जो फोरम आहे, ऑल इंडिया फोरम फॉर द राईट टू एज्युकेशन, त्याचे सुद्धा ते मोठे पदाधिकारी होते, त्याचे कन्व्हेनर होते. तेव्हा कलावंतांचा ही भूमिका असली पाहिजे की जेव्हा जेव्हा अन्याय होतो, जेव्हा जेव्हा देशामध्ये एक आ गया, तेव्हा जगामध्ये अनेक क्रांतिकारकांनी अशा भूमिका. अलीकडे तुम्ही पाहिलं असेल तर तुर्कस्तानमध्ये एका बॅनवरती बॅन लावलं होतं, कारण जनतेवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भातली ती गाणी, ती नाटकं सादर करायची आणि त्यांच्या 30 लोकांना तुरुंगात टाकलं. त्यापैकी 11 लोक अजूनही जेलमध्ये होते. 288 दिवस उपाशी राहिल्यानंतर ती कलावंत कार्यकर्ती आत्ता मागच्या आठवड्यात मरण पावतीचं निधन झालं. आणि केनसारो विवासारखे लोक असतील किंवा पॉल रॉबसन सारखे लोक असतील, अनेक लोक आहेत. माझ्यासमोर माझ्या घरी एक पोस्टर आहे ज्याच्यावरती चित्र आहे जर्मनीचे नाटककार बर्टोल्ट ब्रेख्त यांचं, आणि त्यांनी म्हटलेलं आहे क्या जुल्मतों के दौर में भी गीत गाए जाएंगे. ते उत्तर देतात, हां, जुल्मतों के दौर के ही गीत गाए जाएंगे. तर जे लोक यशा काळोखामध्ये गीतं लिहितात, काळोखाच्या विरोधातली, ते असे कलावंत, त्यांचा इतिहास कुठे नसला तरी ते लोकांच्या हृदयामध्ये असतात. आणि लोकांच्या हृदयामध्ये राहावं म्हणून त्याच्यासाठी नाही, तर हा देश माझा आहे. ज्या पिढीने मला घडवलं, ती सगळ्या संवेदना, ती सगळी कला, ते साहित्य, ती भाषा, ते चित्र, मी ही कला माझ्या पुढच्या पिढीला, ही समतावादी कला, ही लोकशाहीवादी कला मी माझ्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी मला एक अवकाश मिळावा आणि त्यांना सुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीला ती कला हस्तांतरण करण्यासाठी अवकाश मिळावा, यासाठी लोकशाहीचा अवकाश कायम राहण्यासाठी हीच खऱ्या कलावंताची भूमिका आहे. आज अनेक कलावंत याच्या विरोधात भूमिका घेत आहेत. फक्त दुःख एवढंच आहे की दलित समाजातून, मागासवर्गाच्या समाजातून जे मोठं नाव झालेलं आहे सिनेमा क्षेत्रामध्ये, त्यांच्याकडून एक चकार शब्द बोलला जात नाही. कारण त्यांना त्यांच्या करिअरची अजूनही भीती वाटते आहे. परंतु उच्च वर्गातून आलेल्या, प्रिव्हिलेज क्लासमधून आलेल्या कलावंतांनी मात्र या सगळ्या करिअरची भीती नाकारलेली आहे. आणि अनुराग कश्यप सारखे लोक मोदींचं व्यक्तिगत नाव घेऊ बोलतायत, लिहितायत आणि ट्विटरवर जात आहेत. तेव्हा किमान कलावंतांपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आणि आपण असे जनतेचे कलावंत, आपण निर्भीड बोलणारे कलावंत, ते असं परिस्थिती जर आली तर तुरुंगात जायला न घाबरणारे, हातकळीत राहायला न घाबरणारे, अंडा सेलमध्ये राहायला न घाबरणारे जर कलावंत असतील
जसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं नाशिकच्या सत्याग्रहाच्या वेळेस की आपले कार्यकर्ते अटकेत जरी असलेत तर त्यांनी निर्भयपणे आपला लढा सुरू ठेवला पाहिजे. ही निर्भयता बाबासाहेबांच्या जीवनातून त्यांच्या चरित्रातून आपण स्वीकारली पाहिजे. आणि दलित पॅन्थर असेल किंवा RPIचा जो लढा होता भूमिहीनांचा, अशा लढ्यांपासून किंवा जे आदिवासी लढलेत, तेलंगणामध्ये लढलेत, तेभागामध्ये लढलेत, पुनप्रा वायलरमध्ये लढलेत, श्रीकाकुलममध्ये लढलेत, अशा लोकांपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि ही प्रेरणा आपण इतरांना सुद्धा दिली पाहिजे. असं शेवटचं माझं मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांना जय भीम.